नमस्कार सर्व प्रेक्षकांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत। काल बीडमध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडवणारी आणि शिक्षण क्षेत्राला बदनाम करणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। एक 17 वर्षीय विद्यार्थिनी ज्या कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेत होती, ज्या ठिकाणी ज्ञानासारखं पवित्र अर्जन करत होती, त्याच ठिकाणी 2 शिक्षकांना तिच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याची ही धक्कादायक घटना आहे। आणि या घटनेनं संपूर्ण बीड हादरले, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे। ही घटना नेमकी कशी घडली? ज्या कोचिंग क्लासेसचा वार्षिक टर्नओव्हर 36 कोटी रुपये आहे आणि ज्या कोचिंग क्लासेसचा मालक या शिक्षण क्षेत्रामध्ये दादा मानला जातोय, ज्या कोचिंग क्लासेसचा मालक राजकीय क्षेत्रामध्ये देखील दादा मानला जातोय, राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्या माणसाची मोठी ओळख आहे, मोठे संबंध आहेत, अशा शिक्षकानं त्या विद्यार्थिनीवरती अन्याय अत्याचार केल्याची ही धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आलेली आहे। बीडमध्ये उमा किरण नावाचं कोचिंग क्लासेस आहे आणि या कोचिंग क्लासेसची वार्षिक कमाई, वार्षिक टर्नओव्हर 36 कोटी रुपये आहे। या शिक्षण संस्थेचा मालक शैक्षणिक संघटनेचा उपाध्यक्ष देखील आहे। मात्र ही घटना नेमकी कशी घडली, ही घटना उघडकीस कशी आली, पोलीस नेमकं काय शोध घेत आहेत, त्या विद्यार्थिनीवरती 2 शिक्षकांनी लैंगिक अत्याचार कशा पद्धतीने केला, या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सोप्या आणि कमी शब्दामध्ये, कमी वेळामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। बीड शहरामध्ये उमा किरण नावाची शैक्षणिक संस्था आहे। या कोचिंग क्लासेसमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनी ग्रामीण भागामधून, खेडेगावामधून मोठे स्वप्न घेऊन त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी गेली। वडिलांनी हजारो रुपये डोनेशन भरली, फीस भरली आणि ही मुलगी त्या ठिकाणी शिक्षण घेत होती। मात्र ज्या कोचिंग क्लासेसमध्ये ही विद्यार्थिनी शिक्षण घेत होती, त्याच कोचिंग क्लासेस मधल्या एका शिक्षकाची वाईट नजर या मुलीवरती पडली आणि या मुलीच्या शरीरावरती बॅड टच करायला शिक्षकांनी सुरुवात केली। या विद्यार्थिनीच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ही गोष्ट या विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणीला सांगितली, पण ती मैत्रीण तरी बिचारी काय करणार, तीही तिच्यासारखी छोटीच आहे, शिक्षण घेत आहे। पाहिजे तसा सपोर्ट त्या कोचिंग क्लासेस मध्ये परत मिळाला नाही आणि ज्या शिक्षकानं त्या विद्यार्थिनीवरती बॅड टच करायला सुरुवात केली, त्या प्रशांत खटोदकर शिक्षकाची तक्रार घेऊन ती दुसऱ्या शिक्षकाकडे गेली, जो की कोचिंग क्लासेसचा मालक आहे, विजय पवार। मात्र त्या ठिकाणी देखील या विद्यार्थिनीला न्याय मिळाला नाही, उलट त्या शिक्षकानं देखील हिच्यावरती अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली। ज्याप्रमाणे पोलिसांना जॉब देताना या विद्यार्थिनी घटना सांगितली, त्या घटनेमध्ये असं सांगितलंय की ज्या वेळेस मी या शिक्षकाकडे, पवार नावाच्या शिक्षकाकडे, या खटोटकर शिक्षकाची तक्रार घेऊन गेले, त्यावेळेस तो शिक्षक काय म्हणाला माहितीये का, की तो शिक्षक आम्ही अशाच घटना आणि असेच काम करण्यासाठी क्लासेसमध्ये ठेवलाय। आणि त्यानंतर त्या विद्यार्थिनीला धक्काच बसला आणि ही सगळी घटना असह्य झाली। त्या विद्यार्थिनीवरती अत्याचार व्हायचा, अन्याय व्हायचा, लैंगिक अत्याचार केला जायचा। संपूर्ण क्लास सुटल्यानंतर विद्यार्थी बाहेर जायचे आणि हा पवार नावाचा शिक्षक तिला क्लासेसमध्ये बोलून घ्यायचा आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार करायचा। त्या विद्यार्थिनीला हे सगळं असह्य झालं, वेदनादायी झालं आणि ही सगळी अपभीती तिने एक दिवस आई वडिलांना सांगितली। ज्यावेळेस ही घटना, ही अपभीती आई वडिलांना सांगितली, आई वडिलांनी तात्काळ बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि पोलिसांना देखील सगळी अपभीती सांगितली। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या 2 शिक्षकावरती पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। आता हे दोन्ही शिक्षक फरार आहेत। या शिक्षकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 3 पथके तैनात केलेली आहेत। आता पोलीस वेगवेगळ्या पद्धतीनं तपास करत आहेत। याच क्लासेस मधल्या दुसऱ्या विद्यार्थिनीवरती अशा पद्धतीचा काही पुन्हा लैंगिक अत्याचार झाला आहे का, ह्याचा देखील तपास घेतला जात आहे। शैक्षणिक संघटना आक्रमक झाल्यात, राजकीय संघटना आक्रमक झाल्यात, सामाजिक संघटना आक्रमक झाल्यात। या क्लासेसला सेल बंद करण्यात आले, या क्लासेस समोर आंदोलन केले जात आहेत। संपूर्ण बीड आज शैक्षणिक बंद म्हणून पुकारण्यात आलेला आहे। संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राला हलवणारी आणि धक्कादायक घटना ही घडलेली आहे। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरलेला आहे। ज्यावेळेस ही धक्कादायक घटना आणि शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना बाहेर आली, त्यावेळेस पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि पालकांना मोठा प्रश्न पडला। कारण की ज्या विद्यार्थ्यांना, ज्या शिक्षकांच्या भरोशावर, ज्या शिक्षकांना गुरुचा दर्जा देऊन, आई वडिलांचा दर्जा देऊन त्यांच्या भरोशावरती आपले विद्यार्थी, आपले लेकरं टाकले जातात, ते शिक्षक
विद्यार्थिनीवरती अन्याय अत्याचार करत असतील तर हे विद्यार्थी सुरक्षित आहेत का आणि त्यांना ज्ञान द्यायला नेमकं टाकायचंय कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय। घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडले असल्यास शेअर करा। धन्यवाद।